मॅडम सगळं ओके झालंय ना? म्हणजे माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं केलंय. अरे सगळं कमाल व्यवस्थित एकदम केलेलं आहे तुम्ही. हे 4 खुर्च्या तुमचे 4 आर्टिस्ट येणार आहेत. 4 आर्टिस्ट आहेत. 4 खुर्च्या केल्यात. काय पहिल्यांदाच इथे असं घडतंय हो काहीतरी. मला अगदीच टेन्शन आलंय म्हणजे. नाही पण खूप छान व्यवस्था केली आहे तुम्ही. आणि ऍक्च्युली ना तुम्ही मला म्हणालेलात की 30-40 जण असतील म्हणून मी माझ्या फिल्मचं प्रमोशन इथे लावलं, तर अचानक तुम्ही सांगितलं की फक्त ते 5-6 जण आहेत, तर मला असं धस्स झालं, डाऊन झाल्यासारखं वाटलं. नाही 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 ऐका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काय सगळा ग्रुप आहे ना आमचा, तो गेला अष्टविनायक यात्रेला. पण इथे जे आता 5 जण येणार आहेत ना, अरे बापरे, त्यांचे फॉलोअर्स इतके आहेत ना सोशल मीडियावर की तुमचं प्रमोशन असं होईल. अजिबात टेन्शन घेऊ नका, छान होईल प्रमोशन. हो 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 हो. एकच मिनिट. हॅलो, हा ओंकारजी. अच्छा आलात. सरळ या, स्टँडी दिसेल तुम्हाला हॉलमध्ये सरळच. ओंकारजी. हा ओंकारजी. मनस्वी. ओंकारजी. हाय 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 मनस्वी. हाय हाय या हॅलो हॅलो हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो. या नमस्कार. या रसिका आणि विराज. बस या बसा. या बस बस. नमस्कार नमस्कार नमस्कार. या हॅलो 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 हॅलो, नमस्कार, चेतना मॅम. नमस्कार. अय्या या काय रडतायत? यांना काय झालं? काय पाणी देऊ का? नाही नाही ठीक आहे. ऍक्च्युली पहिल्यांदाच वृद्धाश्रमात आले ना, मला खूप भरून आलं. रसिका कंट्रोल कर जरा स्वतःला. आय नो खूप इमोशनल मोमेंट आहे हा माझ्यासाठी पण. म्हणजे जेव्हा मी चित्रपट लिहिला तेव्हा पण मला वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा अख्खाच. आणि त्यासाठी खूप धन्यवाद. हो तुम्ही ते त्यांना बोलवून आणा. हो हो. पण ऐका ना, एक रिक्वेस्ट होती की आपला कार्यक्रम 1-1.5 तासात आपण संपवूयात लगेच. 1-1.5 तासात सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा, गोळ्या वगैरे मला सगळं बघावं लागतं. तुम्ही बसा, मी बघून येते. चालेल. किती वाईट माणसं असतात यार. ते आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, त्यांना असं वृद्धाश्रमात कोण टाकतं? मला तर विचार करूनच भरून येत. नको विचार करू रसिका. मग सावकाश सावकाश. या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझी काठी मी नाही देणार. नाही काठी नाही घेते, पाया पडतोय. अरे कुठे पाया बिया पडता, गले में लो. असू दे असू दे. चांगले काय करताय अशी एक तुला एडीएस काय वृद्धाश्रमात रडते मारे का ऐसा की आमच्या वृद्धाश्रमात कोणी रडतच नाही, सगळे हसत असतात. काय रे, लडकीने धक्का मारा पड बसा 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 बस. बसा बसा. बसा. हे सगळ्यात आधी हे घ्या, कुर्बानीचं गाणं घ्या. लैला मे लैला. नाही नाही नाही, कव्वाली पाहिजे यावेळेला. कव्वाली नंतर आय एम अ डिस्को डान्स. आय एम अ डिस्को डान्स झालं पाहिजे पहिले. अरे बापरे, आय एम अ डिस्को. यांनी जठ्ठात केळं अडकलेला मिथून केला. डिस्को डिस्को बसा आधी बसा. बसा. ऐका ऐका आधी. अमीर हडकर आणि बँडचा जो कार्यक्रम आहे ना, तो पुढच्या शनिवारी आहे. आज यांच्या फिल्मच्या प्रमोशन साठी हे आले आहेत इथे. अरे बापरे, हे फिल्मचं हो, प्रमोशन. पिक्चरच्या प्रमोशन साठी आले आहेत सगळे. असं चालू करूयात कार्यक्रम. हो, सुरू करा. नमस्कार, मी मनस्वी. हरकत नाही. नमस्कार, मी मनस्वी. वृद्धाश्रम एक व्यथा या चित्रपटाच्या प्रमोशन साठी तुम्ही आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, इथे येऊ दिलं, त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि मी ओंकारजींना विनंती करते की त्यांनी इथे येऊन फिल्म बद्दल आपले 2 शब्द बोलावे. वा वा. आई धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्ही आजी आजोबांनी जो आम्हाला ए तेरा बाप, आजी आजोबा कोणाला बोलतो? तेरा बाप होगा आजोबा आजोबा.
हम लड़का बॉयज एंड गर्ल्स बॉयज आहे, यो वाला boy. बॉय येस येस मला माफ करा, मी तुम्हाला आजी आजोबा म्हणालो होतो, बॉईज अँड गर्ल्स. ओके ओके बसा बसा वा वा वा. आई पण हे बॉईज अँड गर्ल्स तुम्ही ह्या उत्साहात आमचं स्वागत करताय त्यासाठी तुमचे खरंच मी धन्यवाद आहे. आणि चला जल्दी बोल जल्दी बोल. चौगुले चौगुले बाहेर म्हणजे- काढी ना आता चौगुले. नाही, चेतनाजी अगदी लहान मुलांसारखं वागतायत ते आणि ते खूपच गोड वाटतंय आम्हाला बघायला. मी रसिकाला विनंती करतो की रसिका तू छान बोलू शकशील यांच्या समोर. जा 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 जा. प्लीज प्लीज रसिका. वा वा वा. वा. मी प्रयत्न डॉली तुझा व्हॉट्सअप नंबर देते मला. बस रे खाली WhatsApp वर गप्प. किती क्यूट आहे ते आजोबा. ए तुझा बाप आजोबा चौगुले, नाही नाही. आजोबा बोलतीये. Why am? Yes, oh boy, you. हे आहेत, हो. हे बॉय खूप क्यूट आहेत. मी हे देईन हो नंतर बाय. तुम्हाला. नाही boy. तर पोटे सांभाळून. बॉईज अँड गर्ल्स, तुम्हाला माहित आहे तसं वृद्धाश्रम एक व्यथा नावाचा सिनेमा आमचा पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय आणि आम्ही त्याचं प्रमोशन करायला इथे आलोय आणि मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला खूप आवडणार आहे कारण वृद्धांच्या व्यथा रडू नको, मारेन बुटाने. रडते माझ्यासमोर. रडत नाहीये, मी हसतेय. आनंदाश्रू. तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडणार आहे कारण तुमच्या व्यथा वाढणारा हा सिनेमा आहे. तुम्हाला खूप रिलेट होईल हा सिनेमा. बस मी एवढंच पम्या, बोलू पम्या. शकते. ठीक आहे प्रथमेश. प्रथमेश हो हो मला कळलंय त्यांच्याशी कसं बोल. हा हा ये चाहिए हमें इधर. हे बॉईज अँड मला कळलं की तुम्ही सगळे सोशल मीडियाला खूप कनेक्टेड आहात. करेक्ट? हाय, हाय, connected. हे जे चौगुले स्टड आहेत. करेक्ट? तुम्ही रोज सकाळी एक पोस्ट टाकता 10 वाजता रोज सकाळी आणि रोज टाकतो. संध्याकाळी एक पोस्ट टाकता. करेक्ट? गुड मॉर्निंग गुड पोस्ट टाकतो मी. हा आणि हे ओंकार हे जे सगळे आहेत हे सोशल मीडियाला खूप ऍक्टिव्ह आहेत आणि हे सगळेजण मिळून 10 व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आहेत. करेक्ट? होतो आज सकाळी 6 ग्रुपने मला रिमूव्ह करून टाकलं. काय माझा फाजीलपणा नडला. म्हणजे उभे आम्ही जवानीत नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्याच्यावरचा एक ना रानटी मेसेज 10-15 ग्रुपवर असा चुकून त्या सोजूला ग्रुप होता तिकडे म्हणजे तो व्हिडिओ गेला. त्याच्यामध्ये 6 ग्रुप मधनं मला रिमूव्ह करून टाकलं. पण 9 जणांनी मला समजून घेतलेलं आहे. हो. कुठला व्हिडिओ ए, अब. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. चेतनाजी अहो सांगा त्यांना काय. सॉरी सॉरी. चेतनाजी ते त्यांचंच करतायत. आहे ना सगळे त्यांचं करणारे एकत्र आलेत. नाही पण आपलं फिल्मचं प्रमोशन आहे. हो, तुम्ही सुरू करा कार्यक्रम पुढे बोला. तुम्ही खूप छान गायलात. आहे मुली नाव काय तुमचं म्हणाला? आजोबा सुंदरा आणि तुमचं? लीलावती. वा छान नाव आहेत. तर बरं का मंडळी तुम्हाला माहितीये का महिला मंडळाच्या या दोघी पण अध्यक्ष सांगतेस आहेत काय? आणि साधारण 10,000 ते 12,000 बायका यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. 10-12 इम्प्रेसिव्ह. मोबाईल विसरले नाही तर दाखवले असते नंबर तुम्हाला. मॅम मोबाईल गळ्यात आहे तुमच्या. अरे ए बघ माझं असं होतं विसरायला. प्रथमेश काय हो लुल्ली असं बरं काय वाटतंय करताय लीला? असं काय करताय? माहिती ना तुम्हाला कपाळावर मारल्यावर चक्कर येते. मग नका मारू ना. विसरायला होतं ना. मुलली अशी कशी वागते स्वतःलाच मारून घे. नाही तर काय गळ्यात असून विसरते. हा. चेतनाजी चित्रपटाबद्दल हो. बोललं चालणार आहे का? Sorry. होय होय सुरू करा. चित्रपटाबद्दल बोलूया. गुलकंद येतोय आता लवकरच. नाही तो त्याला वेळ आहे अजून. आता वेळ कुठे आलाय? 1 मेला येतोय. बोला
एक मेला गुलकंद येणार, एक मेला गुलकंद येणार. एक मेला गुलकंद येणार. प्लीज थांबा प्लीज प्लीज आमच्या चित्रपटाचं होऊ दे का प्रमोशन चेतनाजी होऊ दे होऊ दे हो सुरू करा थांब. आता सगळ्यांनी शांत बसा. हा हा नाही गर्ल्स अँड बॉईज आम्ही जो आता इथे चित्रपट घेऊन येत आहोत आता वृद्धाश्रम एक व्यथा तो खूपच सत्य घटनेवर आधारित हृदयद्रावक चित्रपट आहे. म्हणजे वृद्धापकाल म्हणजे काय मुळातच काय असतं लहानपण तरुणपण आणि वृद्धापण म्हणजे वृद्धापकाल म्हातारपण. पण म्हातारपण सुद्धा एक लहानपणच असतं. म्हणजे आपला बाप आपल्या मुलाला रात्रंदिवस काम करून खायला घालतो. ती आई त्याला पोटात 9 महिने वाढवते. अर्धा तुकडा बाप स्वतःच्या मुलाला देतो. आई स्वतःला लागलेलं असताना मुलाला विचारते की तुला लागलाय का. अशा वेळी स्वतःचे आई वडील म्हातारे झालेले असताना ती मुलं त्यांना का बरं सोडून जातात. चौगुले अरे ट्रेलर पेक्षा मोठी जांभई दिली यांनी. काय करतायत ते चेतनाजी त्यांनी जांभई दिली. एसी जास्त आहे हॉल मधला. मी सांगते, रसिका कमी तू बोल, करायला मला नाही बोलता येणार. तर ओंकार सर जे सांगत होते तेच मी पुढे कंटिन्यू करेन की वृद्धाश्रम एक व्यथा हा काळजाला हात घालणारा सिनेमा आम्ही केलेला आहे. आणि सरप्राईज असं आहे की या सिनेमामध्ये तरुण आणि म्हातारपण असे दोन्ही कॅरेक्टर्स ओंकार सरांनी स्वतः केलेले आहेत आणि खूपच अप्रतिम केले. अरे बापरे, मग 2-2दा सहन करायचं यांना. मी काय म्हणते ह्याला तरुण करताना खूप मेकअप करावा लागला असेल ना. का समोरासमोर म्हाताराच दिसतोय. चेतनाजी, मस्करी करतायत. आपण सिनेमाबद्दल बोलूया तर रसिका प्लीज. तर आम्ही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणून तुमच्या वृद्धाश्रमात आलो आणि सांगायला आनंद होतोय की पुढच्या आठवड्यात सिनेमा आमचा रिलीज होत असला तरी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही उद्या प्रीमियर शो अरेंज केलेला आहे. किती वाजता. दुपारी 1 वाजता. 1 वाजता. अरे उद्या मी नाही आहे. 1-1:30 वाजता माझी युरिन टेस्ट आहे. पिक्चर सुरू झाल्यावर कोपऱ्यात मी युरिन टेस्ट दिली तर चालेल का. अहो आजोबा असं कसं रसिका हो बाटली बरंच आहे जास्त नाही द्यायचंय. तसं नाही चालणार आजोबा तसं नाही चालणार. ओंकारजी एक वाजता आजोबा नाही आजोबा आपण 2 वाजता. आजोबा परत बोलून तो बाट बोल. नाही सॉरी बॉईज आपण 3 वाजता बघायचा मग आपण. 3 वाजता चालणार आहे. नको 3 वाजता मला रोनाल्डो बरोबर चॅटिंग करायची असते. रोनाल्डो कोणाची. माझा लंडनचा बॉयफ्रेंड. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप आमच्यामध्ये. दुरिया तो बहुत है लेकिन दिल तो धडकता है. आजचा कर आज 5 वाजताचा करूयात. मला एक प्रश्न पडलाय. बोला ना. ह्या सिनेमामध्ये 4 हिरो का घेतलेत. हिरोईन कोण आहे. हिरोईन मी हिरोईन आहे. कसं काय विचारू शकता तुम्ही. आम्ही सगळे नवीन कलाकार आहोत आणि अत्यंत मेहनतीने जीव लावून केलाय आम्ही हा सिनेमा. ऐका आम्ही येऊ तुमच्या पिक्चरला पण तुमच्या पिक्चर मध्ये ढुशुम आहे का. ऍक्शन आहे का. ऍक्शन पाहिजे. हे बघा ऍक्शन का असेल म्हणजे वृद्धाश्रमावर सिनेमा आहे आजी आजोबांवर सिनेमा आहे तर ऍक्शन कशी काय असेल अरे ते. ऍक्शन पाहिजे. आम्ही गेल्या वर्षी संमेलनात गॅदरिंग केलेलं होतं. बघा तुम्ही. हळू अरे ते अहो आजी पळताय तुम्ही हळू. चांगलं करा. द्या मी फुल ऍक्शन. हळू. मी एक सुंदर मुलगी होते. एक आकर्षक मादक सुंदर मुलगी आणि ती रस्त्यातून चालत असते. हा गुंड आहे. हा हल्ला करतो मी येऊन ह्याला तुडवतो. हे सीन बघा आता. चल रे. छल्लक छल्लो म्हणायचं. छल्लक छम्मो ओवाडला नाही म्हटलंय. नीट म्हण रे. छमक छल्लो इधर बन ठन ठना कर बन रही है. चल कौन हुए हो
छेड़ रहा है ए, मारेगा चेतनाजी काय चाललंय? गेल्या वर्षी व्यवस्थित केलं होतं. प्रॅक्टिस बसा दोन महिन्याची बसा सगळे बसा आणि केलेला होता हो हो बघा हे असं बघा पाहिजे, असं ऐका पाहिजे. ऐका गर्ल्स चांगलं केलंस मला एक विचारायचं हे कोणा अरुण कदमांना शोधतायत का स्वतः अरुण कदम आहे ते तरुण कदम आहे स्वतःचं नाव विसरतात म्हणून पाठी घातली हा हा हो हा, मग मरू दे तुमच्या पिक्चर गाणं बिणं आहे का गाणं- गाणं गाणं आहे की हो नाही गाणं आहे गाणं आहे आमच्या चित्रपटात त्याची पार्श्वभूमी मी थोडी सांगतो. तुझ्याकडे गाणं आहे आता मला प्ले कर ना. त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो आणि मी परफॉर्म करून दाखवतो ते गाणं तुम्हाला. म्हणजे जे आई वडील आहेत त्यांचा मुलगा US ला गेलेला आहे आणि त्यांनी सगळं घरातलं सगळं विकून त्याला US ला पाठवलेलं आहे आणि तो आता परत ए, दाखव रे चल ना लवकर कुठे सिच्युएशन बाळाकर रसिका रेडी 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 तर मी तो म्हातारा आहे अरे चल ना. विधात्या ह्या वयाला तू दिली ही वेदना का विधात्या ह्या वयाला तू दिली ही वेदना मांडला सारी पाठ सारा मांडला सारी पाठ सारा का मोडला काय करताय काय बोरिंग निगेटिव्ह गाणं लाव बंद करा असं काय करताय सिनेमा आहे तसंच गाणं असणार हा, ना म्हणजे. वृद्धांच्या व्यथांवर सिनेमा आहे तसंच इतकं छान लिरिक्स आहेत इतकं छान म्युझिक दिलंय एक मिनिट वृद्धाश्रम म्हणजे काय मुलांनी टाकलेले आई बाप इथे पडलेले असतात असं वाटतं तुम्हाला अय, आम्ही खुशीने आनंदाने राहतो इथे आहेत पोरं नातवंड तिथे इंग्लंड मध्ये राहतात इथे मला माझा मी टाईम माझी स्पेस मिळते आणि जाते की मी 4 महिने इंग्लंडला जाऊन राहते मस्त इथे आम्हाला आनंद मिळतो म्हणून राहतो आम्ही. नाही तर काय मला तर दर महिन्याला हप्ता मिळतो हप्ता मिळतो भाडं ग माझी मुलगी गेली ऑस्ट्रेलियाला सासर आहे ना तिचं तिथे मग एवढ्या मोठ्या 3 BHK मध्ये मी एकटी काय करू म्हणून आपल्या माणसांमध्ये आले दर महिने को 35,000 रोकडा मिळताय मिळतं रे रोख. काही फरक नाही. मी तर जिन्याखाली होतो असा झोपायचो लॉन्ड्रीवाला असतो नाही का तो हा म्हणाला चल इथं आल्यानंतर कळलं हा वृद्धाश्रम आहे सांगतो इथं आल्यानंतर एवढा आनंद वाटला मजाच पाहिजे अरे तुम्हाला काय वाटलंय वृद्धाश्रम म्हणजे काय आडगळीची जागा आहे अरे आठ हे आनंदाचं घर आहे आनंदाचं घर आम्हाला आनंद मिळतोय की नाही म्हणून इकडे येतो हा, मजा करतो अरे हटा है इसको अपना वाला गाना बजाव अरे अपना वाला गाणं लगा दो. अपना वाला गाना बजाव आणि बाजू कुठल्या गाण्यावर रोज नाचतो तुम्हाला दाखवतो गाणं